कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी जी आपली 26 एप्रिल 2026 ला होणार आहे. तर त्यातील जे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत तर ते 25, 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न आपण मागील लेक्चर मध्ये घेतले होते. या लेक्चर मध्ये आपण 51 ते 75 मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, काय लॉजिक असू शकतं, कसे प्रश्न आपण वारंवार प्रॅक्टिस केली पाहिजे, तर हे बघणार आहोत. हेच प्रश्न येतील का? तर अशा पद्धतीचे प्रश्न येतील. ह्या आकृत्या थोड्याशा बदल असतील, पण जो टाईप असेल तो सेमच असेल. तर बघून घेऊया. बघा, प्रश्न आकृतीशी तंतोतंत जोडणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा. तर इथं बघा की आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर ही रेषा जोडली का? नाही, म्हणून पहिला पर्याय एलिमिनेट झाला. एलिमिनेशन मेथड यूज करा, सोपं जाईल. दुसरी गोष्ट, आता पहिली आणि दुसरी बघा, ही लाईन जरा जास्त तिरकी वाटते, तिथं आहे का तशी? नाही. त्याच्यामुळे ऑप्शन 2 एलिमिनेट झाला. हे आपला भागच वेगळा आहे. ऑप्शन 3 एलिमिनेट झाला, म्हणजे राहतोय काय? ऑप्शन 4. तर सहज उत्तर येतं ऑप्शन 4. तुम्ही जर नेट बघितलं, निरीक्षण केलं, तर पहिला आणि चौथा ऑप्शन कसं दिसतोय आपल्याला? सेम दिसतोय. आता प्रश्न क्रमांक 52. आता जो 52 आहे त्या 52 मध्ये आपल्याला गटात न बसणारे पद ओळखायचे. तर ते काय येईल? सोपं आहे. याच्यामध्ये मागील वर्षी प्रश्न कसा होता? तर घनसंख्या अधिक तीच संख्या, असा काहीतरी लॉजिक होतं. पण ह्या वेळेस लॉजिक काय? घनसंख्या वजा वर्गसंख्या. ह्या लॉजिकने हा प्रश्न सुटत आहे. म्हणजेच काय? बघा, 100च्या जवळची घनसंख्या कोणती? 5चा घन आहे. 5चा घन आहे आणि 5चा वर्ग. 5चा घन किती? 125 आणि 5चा वर्ग किती? 25. उत्तर काय आलं? तर उत्तर आलं 100. मग आता 2 नंबरचा आपण 3 नंबरचा अंक बघूया, 648. मग 648च्या जवळची घनसंख्या काय? पुढची घनसंख्या 7चा घन आणि 7चा वर्ग. 7चा घन किती आला? 729. 729 बघा, 9चा घन येईल. 9चा घन वजा 9चा वर्ग. हा, 729 वजा 81. उत्तर काय आलं? 648. 9चा घन येईल, 7चा इथं पुढे आहे. आता इथं काय येईल? 7चा घन वजा 7चा वर्ग. आता 7चा घन किती? 7चा घन आहे 343 आणि 7चा वर्ग आहे 49. उत्तर काय आलं? 294. ठीक आहे. मग ह्याला लॉजिक बसते का? तर ह्याला लॉजिक बसत नाही. कारण की इथं कोणता येतंय? 8चा घन आणि 8चा वर्ग. तर हे पण लॉजिक बसत नाही आणि ह्याच्या पुढची संख्येचं लॉजिक पण बसत नाही. म्हणून गटात न बसणारा पर्याय काय आला? ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 53. आता जो प्रश्न क्रमांक 53 आहे त्याचं उत्तर काय आहे? बघा, न्याय निवाडा, सारासार, अहोरात्र, मानात मान. तर इथं त्यांनी उत्तर दिले न्याय निवाडा. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. आता 54, पटकी, अतिसार, कावीळ आणि क्षय. तर हे सगळे दूषित पाण्यामुळे होतात. पटकी, अतिसार आणि कावीळ, आणि क्षय मात्र हवेमुळे, टीबी कशामुळे होतो? तर ते श्वासाच्या त्रासाने होतो, श्वसनाच्या त्रासाने होतो तो. आता 55 नंबर प्रश्न बघा, XB, RD, IH, FL. इथं आपल्याला काय करायचं असते की नंबर टाकायचे असतात. मग नंबर, X चा नंबर किती आहे? X आहे 24 आणि B चा नंबर किती आहे? B चा नंबर आहे 2. ठीक आहे. आता सगळ्याचं लॉजिक काय काय लागतंय ते बघू आपण. ह्याचा नंबर आहे 18, ह्याचा नंबर आहे 4. ठीक आहे. R चा नंबर किती आहे? 18 आहे. D चा नंबर आहे 4. परत I चा नंबर आहे 9, H चा नंबर आहे 8. ठीक आहे. F चा नंबर आहे 6 आणि L चा नंबर आहे 12. मग यांच्यात लॉजिक काय दिसतंय बघा. तर एक लॉजिक दिसतंय की 9 8 72, 18 चोक 72, 12 सक 72 आणि 24 दुने 48. म्हणजे गटात न बसणारा काय येईल? ऑप्शन नंबर 1. 55चं उत्तर येईल ऑप्शन 1. आता 56 बघूया आपण. 56 बघा,
इथं काय दिले की आकृती दिले, गटातनं बसणारे आपल्याला शोधायचे. काय येऊ शकते बघा, 56चं काय येऊ शकतं. आता प्रत्येक आकृती आणि इलिमिनेशन मेथडने आपण सॉल्व्ह करायचं. आता हा जर ज्यावेळेस इकडे वळेल तर अशी आकृती तयार होईल. ठीक आहे. परत खाली वळेल त्यावेळेस ही बाजू इकडे येईल आणि ज्यावेळेस इकडे जाईल वरती त्यावेळेस हा जो भाग आहे हा भाग वरती येईल. आता बघू आपण उजव्या हाताला, तर ही कोणती साईड आहे? राईट हँड साईड आहे. ही राईट हँड साईड आहे. इथं बघा ही लेफ्ट हँड साईडला आहे. कोणत्या साईडला आहे? डाव्या हाताला आहे, म्हणून ऑप्शन 3 येत आहे. आणि ही खाली बघितलं तर ही राईट हँड साईड आहे. तर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला साईडवरून उत्तर येईल. 56चं उत्तर येतं 3. आता 57 बघा, हे असे प्रश्न मोठे दिसतात पण एकदम सोपे असतात. कसे वाचायचे? आता बघा, अक्षरमाला च त काय दिलेली आहे ती. वरील अक्षरमालेत क म्हणजे खो खो खेळाडू, च म्हणजे कबड्डी खेळाडू, ट म्हणजे कुस्ती खेळाडू, त म्हणजे लंगडी खेळाडू, प म्हणजे हॉकी खेळाडू म्हटल्यास लंगडी खेळाडूच्या शेजारी लंगडी. आता लंगडी खेळाडू कोण आहे? त. शेजारी लगत कबड्डी खेळाडू आहे. आता कबड्डी खेळाडू कोणता आहे? च. एक तर तच येईल किंवा तच येईल, म्हणजे लगत आहेत हे आहे. परंतु हॉकी खेळाडू नाही. आता हॉकी खेळाडू कोणता आहे? हॉकी खेळाडू प, म्हणजे इथं प पहिल्यांदा येऊ शकतं, शेवटी येऊ शकतं, म्हणजे प. मग आता आपण त वाले बघू. त काढूया. किती वेळा आहे? 1 2 3 4 5. किती वेळा तच आहे? 5 वेळा. आता आपल्याला काय नकोय? त पशी प नकोय. इथं प आलंय त्याच्यामुळे हे कॅन्सल होईल. प आलं, कॅन्सल झालं. इथं आलं का? नाही आलं. आता त शेजारी काय पाहिजे? च. इथं आले आहे 1 वेळा, हे कॅन्सल झालंय. इथे हे 2 वेळा आणि इथे हे 3 वेळा. तर एकूण असं किती वेळा घडलंय? तर 57चं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 2. आता 58 बघा, संक्षिप्त या शब्दातील अनुनासिक खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दात आले आहे? आता आता जे क्ष आहे, क्षची फोड कशी होती? क श अशी होती. म्हणजे क क गटातील आपल्याला अनुनासिक पाहिजे. मग क गट काय पाहिजे? क ख ग घ. ठीक आहे. तर इथं ग आहे आणि इथं घ आहे. तर 58चं उत्तर काय येतं? 1 आणि 2. सोपे प्रश्न आहेत, असे सोडवायचे असतात. पुढे बघूया आपण. येथे कोणता शब्द तयार होतोय? येथे होतोय जल संधारण हा शब्द तयार होतो. ठीक आहे. या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील आकारांत अक्षर कितव्या स्थानावर आहे? हे आकारांत आहे 10. तर ते कितव्या स्थानावर आहे? 4थ्या स्थानावर आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 60 प्रश्न क्रमांक 60. इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 7व्या, उजवीकडून 7व्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे यस. यस अक्षराच्या डावीकडील 10व्या. आता हे जे डावी बाजू म्हणजे इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे काय आलं? आय. अक्षरापासून पासून म्हणल्यामुळे ते आय अक्षर पकडावं लागेल. उजवीकडील 5वे हे पहिलं, हे दुसरं. 3 4 5 काय आलं? यम. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघा. अक्षरमालेतील अक्षरांना उजवीकडून अनुक्रमे त्रिकोणी संख्यांचे अनुक्रमांक दिल्यास के वजा पी बरोबर किती? आता कसं काढायचं? तर पहिले तर आपल्याला त्रिकोणी संख्या माहित पाहिजेत. तर बघा, पहिली त्रिकोणी संख्या आहे 1 3 6 10 15 आणि नंबर कुठून द्यायचे? उजवीकडून. 15 नंतर काय आलं? 21 28 36 45 55. 55 नंतर 66 78 91 105 120. तर के चा क्रमांक आला 120 आणि पी चा क्रमांक आला 55. 120 मधून 55 गेलं, उत्तर आलं 65. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 62. बघा, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद ओळखा. 2 आहे, 10 आहे, 30 68 130 222 नंतरची संख्या कोणती?
जर आपण फरक जरी काढला तरी उत्तर यायला पाहिजे. बघा, फरकाने येतं का? तर यायला पाहिजे. कितीच फरक आहे? 8 आहे, 20 आहे, त्यानंतर आहे 38, त्यानंतर किती आहे? 62, त्यानंतर किती आहे बघा हे? 92. फरकातला फरक बघा, हा किती आला? हा आला 12, हा 18, हा किती आला? 24, हा किती आला? 30. त्यानंतर कितीच फरक आहे? 6, 6, 6. बरोबर. मग पुढचा फरक किती येईल ह्यांच्यात? 6चा. म्हणजे 30 मध्ये 6 मिसळलं 36, 92 मध्ये 36 मिसळलं, 6 आणि 2 8 आणि 9 3 12, 128 मिसळा, 222 अधिक 128, 8 आणि 2 10, हातचा आला 1, हिथं आलं 5, हिथं आलं 3, 350. म्हणजे ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर फरकाने उत्तर येतं. आता दुसरं पण लॉजिक सांगतो, दुसरं पण लॉजिक बघून घ्या. आता दुसरं काय लॉजिक असेल, तर ह्या संख्या कशा दिसतात? एकदम अशा वाढताना दिसतात. मग वाढताना दिसतात म्हणजे ह्या संख्या घनसंख्येच्या जवळ असू शकतात. मग बघून घ्या, ही 1 चा घन अधिक 1, ही 2 चा घन अधिक 2, हा 3 चा घन अधिक 3, हा 4 चा घन अधिक 4, हा 5 चा घन अधिक 5, हे 6 चा घन अधिक 6. मग पुढची संख्या काय येईल? 7 चा घन अधिक 7. 7 चा घन काय असतो? 343 अधिक 7 किती आलं? 350. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 63. आता 49 47 25 23 13 11 7 5, त्यानंतर पुढची संख्या जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतंय की ह्यांच्यात कितीच फरक आहे? ह्यांच्यात ते 2चा फरक आणि त्यानंतर एकदमच आहे 22चा फरक. ठीक आहे, परत 2चा फरक आहे, त्यानंतर कितीच फरक आहे? 10चा आहे. ठीक आहे, परत 2चा फरक आहे, त्यानंतर कितीच फरक आहे? 4चा, परत 2चा आहे. आता पुढचा फरक कितीचा असेल? अशा टाईपचा प्रश्न आहे. मग असे ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस आपण बघतोय की 2 2चा फरक आहे, तर आपण एकाकडे एक संख्या घेतल्या तर आपल्याला ते काय होणार आहे? सोपं जाणार आहे. मग एकाकडे एक संख्या घेऊ. बघा, हे हे मग पुढची संख्या. मग 49 आणि 25 यांच्यामध्ये कितीच फरक आहे? 24. 25 आणि 13 मध्ये कितीच फरक आहे? 12. 13 आणि 7 मध्ये कितीच फरक आहे? 6. मग पुढचा फरक किती असेल? तर बघा, हे 24च्या निम्म 12, 12च्या निम्म 6, 6च्या निम्म किती? 3. 7 मधून 3 गेलं, उत्तर काय आलं? 4. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, ते सेट झाला. आता पुढे बघूया 64 नंबरचा प्रश्न. बघा, ह्या आकृतीत दिले आहे आणि याचा सिक्वेन्स बघायचा. आता येथे सिक्वेन्स बघताना इथं नंबर टाका. इथं जर आपण नंबर टाकले, इथं 1 2 3 4 5, तर 1 नंबरची आकृती इथं आली, 2 नंबरला आणि परत इथं आली, तिसऱ्या स्थानावर. मग कुठं जाईल? चौथ्या स्थानावर जाईल. 1 2 3 4 5, इथं येईल सर्कल. सर्कल कुठं कुठं? त्या ऑप्शनला, एकाच ऑप्शनला, ऑप्शन 2. दुसरी गोष्ट, जी 5 नंबरची आकृती आहे ती हललेलीच नाही, म्हणजे 5 नंबरची तिथंच राहील. तर असं लॉजिक तुम्ही लावू शकता किंवा अजून वेगळे लॉजिक येऊ शकतात. 64 नंबर मध्ये सगळे लॉजिक करेक्ट असतील, व्यवस्थित सोडवलं तर ऑप्शन 2 ज्यांचं उत्तर येते ते सगळे लॉजिक कसे करेक्ट आहे. आता येथे आपण बघूया, ए नंतर काय आलं? सी, सी नंतर ई, ई नंतर एफ, ए नंतर सी, सी नंतर ई, ई नंतर एफ. ठीक आहे, आपण काय करूया की नंबर टाकूया. नंबर टाकलं की सोपं जाते. तर ए चा नंबर आहे 1 आणि जी चा नंबर आहे 7, सी चा नंबर आहे 3, डी चा आहे 4, ई चा नंबर आहे 5, ए चा आहे 1, एफ चा नंबर, आता एफ चा नंबर किती आहे? 6 आणि एच चा नंबर आहे 8. आता हिथं जर मी संख्या वाचल्या 17 34 51 68, तर मला काय दिसतंय? 17चा पाडा. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 किती? 85. 85 म्हणल्यावर 8 नंबरला आलं एच, 5 नंबरला आलं ई. एच ई ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 67 बघूया. बघा, ही प्रश्न आकृती दिली आणि मग पुढील आकृती कोणती येते ते आपल्याला बघायचंय. तर येते काय येईल? बघा, इथं आपण जर बघितलं, ह्याची पोझिशन कुठे गेली? इथं, इथून इथं, इथून इथं, ह्या पोझिशनला येईल. म्हणजे 1 गेला, 2 गेला, 3 आणि 4 मधलं उत्तर आहे.
ठीक आहे, आता बाण बघा, बाण कुठे आहे, तर बाण ह्याला चिटकून आहे आणि कुठे आहे, त्याच्या पुढे आहे. आता बाणाची पोझिशन कशी फरक बदलते बघा, बाणाची पोझिशन हिथं आहे, त्यानंतर हिथं आली, त्यानंतर हिथं आली, म्हणजे बाण कुठं जाईल, ह्या डायरेक्शनला जाईल, ऑप्शन 3 ला जाईल. तर 66चं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3. सोप्या आकृत्या चुकायला वावच नाही, व्यवस्थित सोडवलं तर एकही आकृती आपली चुकू शकत नाही. आता इथं बघा, 2 अचूक पर्याय, तर 2 या काढू आपण, कारण की आपल्याला हे लॉजिक 7वीच्या पेपरला जी 26 एप्रिलला होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकच पर्याय असणार आहे. पण तो एकच पर्याय असेल तर पण लॉजिक आपलं हे, तर आपण 2 लॉजिक काढले तर ते लॉजिकचा आपल्याला फायदाच होणार आहे. तर बघा कसं उत्तर येऊ शकतं. पहिलं लॉजिक बघा, 2, 4, 5 पासून मला 29 संख्या ही बनवायची. कशी बनवू शकतो मग बघा, बेचोक 8, 8 पंचे 40, 40 मधून काय कमी केल्यावर 29 मिळतं, 11. 11 कशापासून बनतं, ह्यांच्यापासूनच बनवायचंय, तर ते काय येईल, 2 अधिक 4 अधिक 5, 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, बनलं 29. मग सेम तसं मी लॉजिक लावतो बघा. पहिलं काय, 1 8 3 वजा 1 अधिक 8 अधिक 3, तर 8 त्रिक 24 वजा 8 आणि 1 9 3 12, 24 मधून 12 गेलं, उत्तर आलं 12. हे पहिलं लॉजिक. आता सेकंड लॉजिक बघूया आपण. सेकंड लॉजिक काय येतंय की 2चा वर्ग अधिक आपण 4चा 2चा घन करूया, आपण 4चा वर्ग करूया आणि 5चा पहिला घात करूया. बघा काय येतं, 8 अधिक 16 अधिक 5, हे किती आलं, 24 अधिक 5 29. ठीक आहे, म्हणजे हे दुसरं लॉजिक मिळालं. आता हे तर पण बघूया आपण, 1चा घन 8चा वर्ग आणि 3चा पहिला घात, 1चा घन 1, 8चा वर्ग 64, 3चा पहिला घात 3, किती आलं उत्तर, 68, पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने 67 ची दोन्ही लॉजिक आपल्याला समजले आहेत. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 68. चिंच मध्ये काय असतं, टार्टारिक ऍसिड असतं. चिंचेत कोणतं असतं, टार्टारिक ऍसिड. तर टोमॅटो मध्ये कोणतं असतं, टोमॅटो मध्ये आपण बघूया, टोमॅटो मध्ये ऑक्झॅलिक ऍसिड आहे. ठीक आहे, 68चं उत्तर 3 दिलेलं आहे. टोमॅटो मध्ये ऑक्झॅलिक ऍसिड हे उत्तर दिलेलं आहे. सायट्रिक ऍसिड पण थोड्या प्रमाणात टोमॅटो मध्ये असतंच. तर हे जे उत्तर कन्फ्युजिंग असेल, 2 पर्याय द्यायला पाहिजे होते, त्यावेळेस 3 आणि 4 दिलं असतं, पण एकच विचारलंय त्याच्यामुळे ऑक्झॅलिक ऍसिड हे उत्तर करेक्ट केलेलं आहे. आता त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 69. नंबर टाकायचे, नंबर टाकले की प्रश्न आपल्याला सोपा जातो. आता एक्सचा नंबर किती आहे, 24, आणि सी चा नंबर किती आहे, 3, एच चा नंबर आहे 8. बघा काय लॉजिक सापडते का, बघूया आपण. आता टी चा नंबर किती आहे, 20, आणि ई चा नंबर आहे 5. तर ह्याने ह्याला भागलं, 24 ला जर आपण 3 ने भागलं, 24 भागिले 3, उत्तर काय येतं, 8. ठीक आहे, तर 20 ला पण आपण 5 ने भागू, 5 चोक 20, उत्तर काय येतं, डी. 69चं उत्तर काय आलं, ऑप्शन 1. 70 नंबर बघा, परत आपल्याला नंबर टाकायचे, नंबर टाकले की उत्तर येतं. हे किती आहे, 13, आणि जी चा नंबर आहे 7, सी चा नंबर आहे 3, आणि क्यू किती आहे, 17. बघा बेरीज केली सेम येते, बेरीज सेम येते. आता टी चा नंबर आहे 20, आणि जे चा नंबर आहे 10. 20 आणि 10 30. ठीक आहे, वेगळं लॉजिक असलं तरी कळेल आपल्याला. आता ओ चा नंबर आहे 15, आणि पी चा किती आहे, 16. यांची बेरीज येते 31, आपली येते 30. आता आय चा नंबर आहे 9, आणि व्ही चा किती आहे, 20 आणि 2 22. ह्यांची पण बेरीज 31च येते. डी चा नंबर आहे 4, आणि वाय चा नंबर आहे 25. यांची बेरीज येते 29. एफ चा नंबर आहे 6, आणि एक्स चा नंबर 24. 24 अधिक 6, उत्तर काय येतं, 30. तर आपले बेरीज फक्त केली असते तरी उत्तर आलं असतं. 70चं उत्तर आलं, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघूया आपण 71 नंबरचा प्रश्न. समसंबंधाचे प्रश्न आहेत. बघा इथं काय दिसतंय आपल्याला, हे डायग्राम तिथलं आतमधलं जे अधिक चिन्ह आहे
ते तर गुणाकार बनलंय, म्हणजे इथला अधिकचा गुणाकार होईल, म्हणजे ऑप्शन ऑप्शन 3 इलिमिनेट होईल, ऑप्शन 3 येणार नाही उत्तर. हे लगेच आपल्याला लगेच कळलं. ठीक आहे. आता दुसरं बघूया, ह्यांचे लॉजिक बघूया. आता आपण बघा तिथं जे आर आहे ते काय झालंय, उलट झालंय. उलट झालंय कसं झालंय, कोणती प्रतिमा झाली ही, पाण्यातली. ठीक आहे. तर बीच पण काय होईल, आणि त्याने काय झाले, पहिल्यांदा आरशातली पण झाले, पाण्यातली पण झाले, डायरेक्शन पण बदलले, तिथं डायरेक्शन पण बदलले, म्हणजे हे अशी तयार होईल, क्यू सारखी तयार होईल, म्हणजे हे येऊ शकतंय, हे येऊ शकतंय. हे ऍज इट इज दिसणारच नाही, ऍज इट इज दिसणार नाही, पी सारखं पण दिसणार नाही. उत्तर काय येतंय, उत्तर येतंय ऑप्शन 2. तर 71च उत्तर आलं, पर्याय क्रमांक 2. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 72. खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता चुकीचे पद ओळखायचंय, तर यामध्ये बघा 12 आहे, 23 आहे, 35 आहे, 53 आहे, 72 आहे, 95 आहे, 124 आहे. तर काय लॉजिक येऊ शकतं, तर यातील आपण फरक काढून बघूया. बघा पहिला फरक किती आला, 11. त्यानंतर फरक किती आलाय, 12. त्यानंतर किती आला, 18चा फरक आहे. त्यानंतर आहे 29, सॉरी 19, 19चा फरक आहे. त्यानंतर 23चा आहे. त्यानंतर कितीचा आहे बघा, 29. मग इथं जर आपण फरक बघितले, तर इथं 11, 19, 23, 29 हे मूळ संख्यांचे फरक आहे. म्हणजेच 11 नंतर येतं 13, त्यानंतर येतं 17, 19, 23, 29 ह्या मूळ संख्या क्रमाने आहेत. मग 13 अधिक 17 ची बेरीज किती आली, 30. आणि येथे पण 12 आणि 18 ची बेरीज किती येते, 30. त्याच्यामुळं हितला संख्या चुकलेली आहे. तर हित संख्या कोणती चुकलेली आहे, तर पहिली तर संख्या 11चा फरक योग्य आहे. त्यानंतरचा फरक कितीचा यायला पाहिजे होता, 13चा. 13चा म्हणजे 23 अधिक 13, उत्तर काय यायला पाहिजे होतं, 36. तिथं काय दिलंय, 35. म्हणून उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 73 बघूया आपण. येथे आपल्याला गट शोधायचे आहेत, लयबद्ध मांडणी दिलेली आहे आणि यातील उत्तर शोधायचं आहे. तर बघा 73चं उत्तर काय येत आहे, आपण संख्या मोजूया आणि मग बघूया की गट कितीचा बनतोय. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 25 म्हणजे 5चा गट बनू शकतो. 1 2 3 4 5. ठीक आहे. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 असा गट बनलाय. 25 473, 22 473. ठीक आहे. तिथं काय झालं की अंक बदलतोय आणि एक अंक रिपीट होतोय, एक अंक काय होतोय, रिपीट होतोय. मग कोणते अंक रिपीट होत आहेत ते पण बघूया. तिथं काय झालं की जो 2 नंबरचा अंक आहे, की पहिला 2 473 इथं आहे, इथं पण 473 आहे. ठीक आहे. म्हणजे अंक काय होत आहे, अंक झालाय रिपीट. कोणता अंक रिपीट झालाय, तर पहिला अंक रिपीट झालाय. इथं पहिला अंक रिपीट झाला, 2 झालं. इथं कोणता अंक रिपीट झाला, दुसरा अंक रिपीट झाला. इथं काय होईल, तिसरा अंक रिपीट होईल, म्हणजे इथं 4 येईल. 4 यायला पाहिजे का, बघूया आपण. सॉरी इथं, हा इथं 4 येईल. 2 5 5 4 3. आता पुढे बघूया आपण. इथं कोणता अंक रिपीट होईल, पहिल्यांदा झाला 2, इथं रिपीट झाला, इथं झाला 2 रिपीट, इथं झाला 5 रिपीट. इथं काय होईल रिपीट, 2 5 नंतर इथं 4 रिपीट होईल. ठीक आहे. सॉरी इथं 7ला 7च येईल, इथं 4 रिपीट होईल आणि मग 4 रिपीट झाल्यानंतर इथं रिपीट होईल 7. म्हणजे ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. अजून एकदा सांगतो बघा काय करायचंय, रिपिटेशन. आता रिपिटेशन झाल्यामुळे काय झालंय, संख्यांची जागा बदलली. पहिल्यांदा झालं 2 रिपीट इथं, मग 2 नी काय घेतली, पुढची जागा घेतली, 5 ची जागा घेतली. आता ही पहिलंच फक्त बघायचं. आता 2 नंबर मध्ये काय होणार, 5चं रिपिटेशन होणार, 5 4च्या पण जागेवर आलं. ठीक आहे. आणि पुढची 7 3 7 3 ऍज इट इज राहणार.
त्यानंतर रिपिटेशन कशाचं होईल, 4चं. तर इथं 4 आलं, 4ला 4 आलं, ठीक आहे. त्यानंतर रिपिटेशन कशाचं होईल, तर 7चं होईल. तर अशा पद्धतीने उत्तर काय आलं 73चं, ऑप्शन 1. 74 नंबरचा प्रश्न बघा काय आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 आहेत म्हणजे 4चा गट बनू शकतोय. 4चा गट बनला. इथं पण रिपिटेशन टाइपच दिसतंय, क प प न, क प प न. इथं क प प न, क प प न, क प प न. बघा प न क, प न क, ऑप्शन नंबर 4. किती सोपा होता 74 नंबर. आता 75 नंबर बघा. बघा कितीचा गट बनू शकतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 आहेत म्हणजे 4-4चा गट बनू शकतो, 5-5चा गट बनू शकतो. पण इथं जर बघितलं तर इथं 4 नंतर डॉट आलाय, त्यानंतर इथं 4 नंतर ही आकृती, 4 नंतर डॉट आहे, हा डॉट. तर डॉटच्या लॉजिकनुसार जी इथं आपल्याला पहिली 2 नंबरची जी आकृती असणार आहे त्याच्यामध्ये डॉट असणार आहे. मग 2 नंबरच्या आकृतीत डॉटच पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे तर इलिमिनेट झालं. मग ऑप्शन मध्ये चेक केलं तर शेवटचे 2 कसे आहेत, शेवटचे 2 तर उत्तर आपले फिक्स आहेत. 75चं माझं 1 किंवा 2 मधलं उत्तर येऊ शकतं. मग नेमकं आता उत्तर काय येऊ शकतं, की हा वाला त्रिकोण का हा वाला त्रिकोण कोणता येऊ शकतो. तर बघा इथं त्रिकोणांनी कशा पोझिशन बदललेल्या आहेत. तर त्रिकोण येतो हे तर कन्फर्म आहे. मग कोणता त्रिकोण येतोय हे आपल्याला बघायचंय. आता इथं उभा त्रिकोण आपल्याला कट केलेला दिसतोय. मग इथं जो त्रिकोण आहे ह्यांची डायरेक्शन बघितली, हा 2 त्रिकोण, एक उभा आहे एक आडवा आहे. इथं पण बघा एक उभा आहे आणि एक उलटा आहे, एक उभा आहे एक उलटा आहे. मग इथं जर उभा असेल तर इथं कसा असेल, उलटावाला त्रिकोण असेल. आणि इथं उभा कट केलाय तर इथं आडवा कट येईल. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण जो बुद्धिमत्तेचा पेपर आहे तर बुद्धिमत्तेच्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण घेतलेलं आहे. ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अशाच पद्धतीचे जे महत्वाचे लॉजिक आहेत तर त्यांचे जे अनालिसिस आहे त्यांचे व्हिडिओ कंटिन्यू पडत राहतील इथून पुढे. 26 तारखेपर्यंत तुम्हाला कंटिन्यू जास्तीत जास्त मार्क कसे मिळावे ह्यासाठी प्रयत्न चालू असेल. तर हे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.